झाडावर अडकलेल्या जखमी बिबट्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका. खापर येथील मोरंबा गावाजवळ झाडावर जखमी अवस्थेत बिबट्या अडकल्याची माहिती वनविभागाला मिळताच तडोदा येथील रॅपिड रेस्क्यू टीम आणि खापर वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. जखमी बिबट्याला सुरक्षितपणे खाली उतरवणे हे अत्यंत आव्हानात्मक काम असतानाही रेस्क्यू पथकाने संयम, कौशल्य आणि दक्षतेने कारवाई करत कोणत्याही गावकऱ्याला किंवा वन कर्मचाऱ्याला इजा न होता बिबट्याशी यशस्वी सुटका केली. बचावानंतर बिबट्याला पुढील उपचारासाठी अक्कलकुवा येथे हलविण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. रेस्क्यू अभियान मेवासी वनविभागाचे उपवनसंरक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक अमोल आडे आणि तडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी शंतनू सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत तडोदा वनक्षेत्रातील वनरक्षक रणजित पवार, नामदेव डोंगरे, वीरसिंग पावरा, राहुल कोकडी, संदीप भंडारी, जाण्या पाडवी, महेंद्र तडवी, गिरधर पावरा, जेकमसिंग वसावे, अमरसिंग वसावे, खापर वनक्षेत्रातील वनपाल शांतीलाल आहिरे, श्रीमती तेली, श्रीमती पाटील आणि वनरक्षक दिनेश नागमल, अमित पाडवी, सुनील पाडवी, किसन वसावे, लक्ष्मी पावरा, केशुबाई चिचोले यांनी सक्रिय सहभाग घेतला. वनविभागाच्या तत्परता, समन्वय आणि कौशल्यामुळे हे धाडसी बचाव अभियान यशस्वी ठरल्याने परिसरातील नागरिकांकडून रेस्क्यू पथकाचे कौतुक करण्यात येत आहे. लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार.